समाधान शब्दाचा अर्थ असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये मन न विचलित होऊ देणं, याला समाधान असं म्हणतात. वास्तविक हे समाधान केवळ परमार्थासाठीच आवश्यक आहे असं नाही. तुमचं आमचं जे रोजचं जीवन आहे, व्यावहारिक जीवन आहे, त्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा या समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. इथे समाधान शब्दाचा अर्थ अल्पसंतुष्टता नाही. आपल्या हातून जे घडण्यासारखं आहे ते सगळं घडल्यानंतर, जे करण्यासारखं आहे ते सगळं केल्यानंतर जी समोर परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये मनाचा समतोल न ढळू देणं, मनाची जी स्थिती आहे, अवस्था आहे, ती अविचल ठेवणं, याला समाधान असं म्हणतात. जे काही घडवण्यासारखं आहे ते घडवलेलं आहे, ज्यामध्ये माझ्या कर्तृत्वाला काही वाव आहे ते सगळ्या कर्तृत्वाचा उपयोग केलेला आहे वगैरे वगैरे. आणि असं झाल्यानंतर जे समोर स्थिती येईल, अवस्था येईल, परिस्थिती येईल, त्या परिस्थितीमध्ये मनाची स्थिती विचलित न होऊ देणं, त्याला समाधान असं म्हणतात. आरोग्याचं एक कारण असतं. या वयामध्ये आरोग्य नेहमी साथ देईल असं नाही. जसं आरोग्य असेल त्या परिस्थितीमध्ये चित्त विचलित न होऊ देणं, त्याला समाधान म्हणतात. आणि हे जर समाधान टिकवता आलं नाही तर पुढचं जे मुमुक्षुत्व आहे, मुमुक्षुत्वानंतर जे तत्वम पदार्थ संशोधन आहे, त्या संशोधनानंतर जे त्याचं साधनात रूपांतर करायचं आहे आणि साधनानंतर जो अनुभव घ्यायचा, ही जी पुढची सगळी प्रक्रिया आहे, त्या पुढच्या सगळ्या प्रक्रियेला कुठेतरी खोप असतो जर ही मानसिकता आधीच तयार नसेल तर. म्हणून समाधान अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ठाईचं बसून करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, हा जो विचार आहे. आता ठाईचं बसून शब्दाचा अर्थ असा आहे की समाधानामध्ये जिथे आहात तिथे बसून. ठाईचं शब्दाचा अर्थ नुसत्या घरात नव्हे किंवा नुसत्या एखाद्या आश्रमात नव्हे, तर ठाईचं शब्दाचा अर्थ आहे ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीमध्ये समाधानाने बसून आवडी अनंत आळवावा. हा जो विचार तुकाराम महाराजांचा आपण समजून घेतला बरोबर, तर समाधानाचं काय मूल्य आहे परमार्थामध्ये ते आपल्याला कळेल. मी सुरुवातीलाच बोललो की प्रपंचामध्ये सुद्धा प्रापंचिक कर्तव्य पार पाडत असताना जर मनस्थिती ठीक असेल, चांगले निर्णय घेता येतात, उत्तम पद्धतीने आपण काम करू शकतो. आणि जर आपण गडबडलो तर निर्णयसुद्धा नीट होत नाही. आणि गडबडल्यानंतर जे खरंच एखाद्या चांगलं होण्याची शक्यता असते तेही चांगलं होत नाही, तेही चांगल्या पद्धतीने घडत नाही जर मन गडबडून गेलं तर. दोन्हीकडे समाधानाची आवश्यकता आहे. आणि समाधान ही एक मनाची स्थिती आहे, समाधान ही एक मनाची बैठक आहे, समाधान ही मनाची एक अवस्था आहे. म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये वरचे इमले जे आहेत परमार्थाचे, ते इमले चांगल्या पद्धतीने उभारता येतात. म्हणून ही अवस्था जागृत राहून टिकवायची अवस्था आहे. समर्थांचं एक म्हणणं आहे, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळची मोक्ष. आता कशा कशाविषयी सावध, ही माझी समाधानाची अवस्था कुठे बिघडते का याविषयी जो जागा आहे, याविषयी जो सावध आहे. अनेक ठिकाणी सावधानाचा आहे. समर्थाने हे 3 शब्द प्रयोग केले, सावध साक्षेपी आणि दक्ष. हे अनेक ठिकाणी आहे. माझं समाधान बिघडत आहे का, आणि बिघडत असेल तर ते बिघडता कामा नये याविषयी जो जागा आहे, जो सावध आहे, तो सावध असतो, तो साक्षेपी आहे, तो दक्ष आहे. अशा तिन्ही गोष्टी ज्याच्या साधलेल्या आहेत त्याला समर्थ आश्वासन देतात, त्या तात्काळची मोक्ष. तात्काळ शब्दाचा अर्थ समर्थांचा समजून त्या तात्काळची मोक्ष. पण केव्हा, हे 3 अगोदरचं बरोबर झालं असलं तर. म्हणून समाधान एक अवस्था आहे आणि ती टिकते की नाही याविषयी जागरूकपणाने ती टिकवण्याचा जबरदस्त प्रयत्न केला पाहिजे. प्रारब्धाविषयी आपण इथे विचार मांडलेला आहे की प्रारब्ध नावाची गोष्ट आहे की प्रयत्नांची पराकाष्ठा झाल्यानंतर जे काही शिल्लक राहतं फळ, त्या फळाला प्रारब्ध म्हणतात. आणि एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा हे गृहीत धरल्यानंतर त्यातून जे हाताशी येणार आहे, समोर येणार आहे, ते शांतपणे स्वीकारणं, हे प्रारब्धशास्त्र ज्याला मान्य आहे त्याला सहज जमेल. पण प्रारब्धशास्त्र ज्याला मान्य नाही त्याला मात्र हे सहज जमणं मोठं कठीण आहे. कारण मग लगेच संतांची दुसरी वचनं समोर येतात, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल हे गळे. ताबडतोब त्याला छेद देणारा दुसरा विचार आमच्यासमोर येतो, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा आणि काते डोळा पाहवण्या वगैरे वगैरे. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे, हे खरं आहे. पण आता हे जे अभंग आहे, साधुनी वचनाग खाती तोळा तोळा किंवा प्रयत्न वाळूचे कण रगडिता, त्यामध्ये अर्थवाद नावाची एक गोष्ट आहे. परमार्थशास्त्रात अर्थवादाचा नेहमी उपयोग केला जातो. अर्थवाद शब्दाचा अर्थ असा की एखादी गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी जेव्हा अवास्तव काहीतरी भूमिका घेऊन त्याच्याविषयी मांडलं जातं, बोललं जातं, तेव्हा त्याला अर्थवाद असं म्हणतात. आता प्रयत्न वाळूचे कण रगडेचा तेल गळे, तर असा अर्थवाद आहे. कसं तेल गळणार आहे, किती वाळूचे जरी आपण कण रगडले, वाटेल ते जरी तर चोरडं केलं तरी सुद्धा त्यातून तेल निघणं कदापि शक्य नाही. हे तुकाराम माझं नाही माहिती आहे, पण यात अर्थवाद म्हणतात. हा अर्थवाद लक्षात घ्यायचा. आणि अर्थवादाचा हेतू आहे की प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, हा अर्थवादाचा हेतू. पण त्याला येणारं जे फळ आहे ते शांतपणे स्वीकारावं. ते म्हणतात ठेवले आनंदे तैसीचे असावे, चित्ते असू द्यावे समाधान. आता समाधान शब्द आपला जो आहे, हा समाधान शब्द ह्या ठिकाणी तुकोबारायाने आम्हाला सुचवलेला आहे की ठेवले आनंदे. ठेवले आनंदे केव्हा म्हणायचं,
प्रयत्नाची पराकाष्ठा झाल्यानंतर जे हाताशी येतं ते ठेवलेले अनंत असतं. तोपर्यंत ठेवलेले अनंत असं म्हणायचं नाही. आणि हे एकदा झालं की मग जैसी स्थिती आहे तैशापरीर आहे, कौतुकुतुक आहे, संचित असे. पण आपल्यासमोर विचार आहे की जशी स्थिती असेल हे एवढं सगळं झाल्यानंतर जैसी स्थिती आहे तैशापरीर आहे, त्या स्थितीला अनुसरून राहा, त्या स्थितीच्या मध्ये राहा, ती स्थिती जशी असेल तशी राहा. संचिताचं कौतुक पहा. संचिताकडे कौतुकाने बघणं फार कठीण आहे. दातोट खाऊन बघणं होईल, खडे फोडत बघणं होईल, आरडत ओरडत रडत बघणं होईल, पण कौतुकाने बघणं होणार नाही. शब्द योजना फार चपखल असते. मुलाने काहीतरी मोठा पराक्रम केल्यावर जसं आपल्याला कौतुक वाटतं तसंच त्यांनी भलत्या दिशेने पराक्रम केला तरी सुद्धा आता काय करणार तुम्ही दुसरं. मग कौतुकाने तिकडे पहा. दुसरं काहीच करता येणं शक्य नाही. जेव्हा असं होतं तेव्हा कौतुकानं तिकडे पहा आणि समाधान आपलं बिघडू देऊ नका. हा या पाठीमागचा विचार आहे. आणि हे जर समाधान ज्या प्रमाणात बिघडेल त्या प्रमाणात पुढची जी काही वाटचाल करायची आहे ती पुढची वाटचाल नीट होणार नाही. यासाठी ही सगळी खटपट त्यासाठी आहे. तिसरे तितिक्षा, ह्याचीच पुढची पायरी आहे. तितिक्षा आणि समाधान यामध्ये फारसा अंतर नाही आहे. तितिक्षा शब्दाचा अर्थ असा आहे की प्राप्त जी परिस्थिती असेल ती कष्टा वाचून सहन करणे. सुखदुःखाचे जे आघात आहेत ते सुखदुःखाचे आघात कष्टा वाचून सहन करणे. वेळ आली समजा थंडी वाजायला लागली, स्वेटर विसरला. आपले अनुभव आहे सर्वांचा की स्वेटर घालायला विसरला बॅगेमध्ये, मग कुणी घालायला विसरला आणि मग तिथल्या तिथे गडबडी सुरू होतात. केदारनाथला गेलो होतो. केदारनाथला गेल्यानंतर तिथे साधारण अतिवृद्ध एक जोडी आली होती. आता केदारनाथला आल्यानंतर मी त्या 2 तास ते आमच्याबरोबर होते. एकमेकाच्या अंगावर खेकसण्याशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही. आता काय झालं हे, तर तिथे तितिक्षा नाही, तिथे समाधान नाही. तिथे दोघांनी एकमेकाचे काहीतरी जे अपराध केलेले असतील केव्हाचे आयुष्यभर, तितके अपराधाचं सगळंच्या सगळं तिथे काय पंचनामा म्हणतात तो त्या ठिकाणी चाललेला होता. आता ही जी स्थिती आहे ती केदारनाथला जाऊन जर असतं तर घरात कसं, अशी जर आमची स्थिती असेल तर त्यामध्ये पुढचा जो विचार आहे तत्वपदार्थ संशोधनाचा किंवा मुमुक्षुत्वाचा, ते मुमुक्षुत्व तिथे रुजणार नाही, तत्वपदार्थ संशोधन होणार नाही. आणि मुमुक्षुत्वाचा शेवटचा परिणाम आहे मोक्ष, जीवनमुक्ती. ही जीवनमुक्तीचा लाभ होणार नाही. यासाठी ही जी मानसिकता आहे, ही जी पूर्वतयारी आहे, ही पूर्वतयारी घडणं अतिशय आवश्यक आहे. या पूर्वतयारीकडे दुर्लक्ष करून मुळीच चालत नाही. हे प्रामाणिक साधकांना प्रयत्नपूर्वक सांगावं लागतं. नाही तर होतं काय, वेदांताचं बुद्धिवैभव आहे, कीर्तन प्रवचनांचं वाणीचं वैभव आहे, वाङ्वैभव आहे. आणि वाङ्वैभवामध्ये आणि बुद्धीच्या वैभवामध्ये जो मूळ गोष्ट असते, जी पूर्वतयारीची गोष्ट असते, तिकडे दुर्लक्ष होण्याची फार शक्यता आहे. आपण इतकं रंगून जातो, वेदांताच्या प्रक्रियामध्ये रंगून जातो, ऐकण्यामध्ये रमतो, अभ्यासामध्ये रमतो, लेखनामध्ये रमतो, या सगळ्यात रमतो. आणि हे रमल्यानंतर आधीची त्याची नक्की जी पूर्वतयारी असलीच पाहिजे, ज्याला अधिकार म्हणतात, तो अधिकार जर नसेल तर हे सगळं नुसतं शाब्दिक आणि शाब्दिक राहून जातं. त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. तितिक्षा शब्दाचा अर्थ असा आहे की जे कष्ट होतील जीवनामध्ये ते कष्ट बिन तक्रार सहन करायचे, तक्रार न करता. आणि नुसती लोकाला तक्रार न करता नाही, आज सुद्धा तक्रारीचा सर न उमटू देता. नाही तर असं होईल की दुसऱ्याला मी बोलणार नाही, तक्रार करणार नाही, पण आज तक्रारीशिवाय दुसरं काही असणार नाही. माणूस ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. हे वाईट दिसतं. शास्त्रात असं सांगितलं की दुसऱ्याला तक्रार करू नका, मग आतमध्ये बोलेन मी, माझ्याशीच तक्रार करत राहील. असं माझ्याशी तक्रार करायला सुद्धा तिथे परवानगी नाही. तक्रार नावाचा एक शब्द उमटता कामा नये. अशी जर स्थिती असेल तर त्याला तितिक्षा असं म्हणतात, जी संतांजवळ फार मोठ्या प्रमाणात तितिक्षा आपल्याला दिसते. समर्थ रामदास स्वामींची तितिक्षा प्रसिद्ध आहे. समर्थ रामदास स्वामी एकदा शेतातून चालले होते, शेंगा पिकल्या होत्या. समर्थांच्या शिष्याने शेंगा खाल्ल्या. त्यांना असं वाटलं की आपण जनकल्याणासाठी चाललेलो आहोत, किंवा जनकल्याण करता करता वाटेत थोड्या शेंगा खाल्ल्या तर हरकत नाही. शेंगा खाल्ल्या. तो शेतकरी तिकडे आला आणि सगळ्यांना यथेच्छ त्यांनी काठीने जोडो. शिष्य तळमळायला लागले. समर्थ शांतपणे ते, कारण त्यांच्या मागे एक कल्पना होती की त्याच्या शेतातल्या शेंगा बिनविचारता आपण खाल्लेल्या आहेत, तर त्यांनी केलं ते योग्य केलं, हा विचार समर्थांजवळ होता. काही तक्रार न करता त्यांनी तो शेंगा खाल्ल्या आणि माळाईनंतर बिन तक्रार खाल्ला. आता ही जी संतांच्या जीवनातली तितिक्षा आहे, त्या शेतकऱ्याने मारावं की नाही हा विषय अगदी वेगळा आहे. समर्थांनी मारल्यानंतर काय केलं हा आता आपल्यासमोर चिंतनाचा विषय आहे. तसं तितिक्षा नावाची गोष्ट आहे. आणि ही तितिक्षा हा परमार्थाला अत्यंत पूरक, अत्यंत आवश्यक असा एक चांगला गुण आहे. म्हणून समाधान आणि तितिक्षा या 2 गोष्टी आपल्याजवळ जर बांधलेल्या असतील अंगामध्ये, एक गोष्ट आहे की प्रयत्नपूर्वक समाधान अंगी बांधलं तर सहज समाधान अंगी बांधतं. नेहमीच आहे. प्रयत्नपूर्वक जर तितिक्षा ठेवली तर नंतर ती तितिक्षा आहे आमचा स्वभाव होऊन जातो.
पण हे केव्हाही प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा कृत्रिमपणाने करावी लागते, ठरवून करावी लागते, निश्चय करून करावे लागते. तो निश्चय दरवेळेस तडील जाईल असं नाही, काय वेळेला जमेल, काय वेळेला जमणार नाही. पण असं करत करत शेवटी असं होतं की तो आपला स्वभाव बनतो. आणि ज्या वेळेला तितिक्षा आणि समाधान हा आपला स्वभाव बनेल त्यावेळेस समजायला हरकत नाही की आपली मनोरचना परमार्थाला अत्यंत अनुकूल झालेली आहे. आणि जोपर्यंत अशी मनोरचना अनुकूल होत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की पुढचं जे मुमुक्षुत्व आहे, त्याच्या पुढचं जे तत्वपदार्थ संशोधन आहे, त्या संशोधनाचं साधनात जे रूपांतर करायचं आहे, मग अनुभवात त्याची परिणती व्हायची आहे. या सगळ्या गोष्टी समाधी शतक आपण पाहिलं, शमदम उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा ह्या पायावर उभारलेल्या आहेत.